मी धरले ले ते बघा पोर बघा बाथरूम मध्ये पडून गेले नवर फलता ओके हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू चॅनल. आज आहे डे 2 नाही म्हणजे आई बाबा आल्याचा डे 2 आहे आणि सगळं महिला मंडळ एकदम रेडी आहे. ओके आणि हे आता जाणार आहेत कुठं? हाँ मेरे हाथों में 9 चूड़िया है. चलो गोरी है कलाइया तुला दे मुझे हरी हरी चूड़िया. मी नाही जाते पण त्यांची सून घेऊन जाते. ठीक आहे. सो पुढचा ब्लॉग आज पिऊ करणार आहे. सो स्टे ट्यून. आई चांगलं बोलते. आईला बोलू द्या ब्लॉग मध्ये. कसं म्हणते आई? हे गाईस काय हे गाईस आज आम्ही बाहेर चाललो बांगडा भरायला. हा ठीक आहे. आणि मग ते आणि मग तिकडनं आल्यावर लाल लाल कलरची बांगडीवर डान्स करायचा आहे. स्नोईला पण येतं ते. बाबा पाहताय माझ्याकडे. ठीक आहे जा तुम्ही सगळे बांगड्या भरून या. तोपर्यंत आम्ही डान्स करणार. हा हे डान्स करणार. आज डान्स वाला ब्लॉग आहे बाय द वे. आज डान्स होणार आहे. आज डान्स प्रॅक्टिस होणार आहे आज. सो स्टे ट्यून. मजा येईल आज. ठीक आहे. चला आता पुढचा ब्लॉग लेट्स सी पिऊ कसा करतो. हे बघा हे विदर्भाची पोट्टी खानदेशची सून चार खानदेशी सासवांना घेऊन जाते डायरेक्ट. हा का मी म्हणत विदर्भाची मुलगी 4 सासवांना ते नाही खानदेशी 4 सासवांना एकदम डायनामाइट बसलाय बघा मागे. सो गर्ल्स दॅट्स वाय लर्निंग ड्रायव्हिंग गाडी आलं पाहिजे चालवता आली पाहिजे. सी असा ऑरा असतो माहिती का? ऑरा पॉइंट प्लस 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 इन्फिनिटी ऑरा होऊन तू पूरा कॉन्शियस करते. मला असं काही नाही रहा. दिस इज व्हेरी कॉमन. सब गाड़ियां चलाते अभी सारी. हे मुलींना सांग. अरे सगळ्या मुली चालवतात. सगळ्या लक्ष्मण सगळ्या नाही चालवत लक्ष्मण. सगळ्या मुली. अच्छा तुम्ही हे इथं बसलेले आहेत दल्ल्या. त्यांनी तर खूप जिंदगी बघितलेली. किती मुलींना बघितलं तुम्ही गाडी चालवताना? तुम्ही हा आत्या तुम्ही नाही. सो लक्ष्मण गाडी चालवणं इज नॉट सो कॉमन आणि ते आपल्याला चेंज करायचं ते कॉमन करायचंय. सो आय होप हा व्हिडिओ बघून पिऊला गाडी चालवताना बघून अशी ज्यांना चालवतात त्यांना काही विशेष वाटणार नाही. काय एवढं वाहवाई करतो आपल्या बायकोची. आम्ही माझ्या बायकोची वाहवाई करणार आहे. ठीक आहे कारण की ती वाहवाई करण्यासारखी आहे. तुमच्याकडे तसा नवरा नेतो दॅट्स युअर प्रॉब्लेम. मी तर माझ्या बायकोची करेलच. ठीक आहे हम तो करेंगे भैया. आणि दुसऱ्याच्या बायकोची नाही करत आहे ना भाई प्रॉब्लेम नाही होणार. माझ्या बायकोची करतोय. ओके सो हा पिऊला बघून ज्या पण मुली इन्स्पायर होतील तो मला असं वाटेल की आमच्या कॉन्टेंट क्रिएशनचा तो एक व्हॅल्यू ॲड माझ्या व्ह्युअर्सच्या लाईफमध्ये होईल. ज्या कोणी मुली बघत असतील जर ते आज हा व्हिडिओ बघून डिसाईड करतात सो प्लीज कमेंट करून सांगा की आजपासून मी नक्की ड्रायव्हिंग शिकणार आहे आणि मी पण इन फ्युचर माझ्या आईला वडिलांना सासवांना नवऱ्याला असं गाडीमध्ये बसून घेऊन जाणार. ओके चलो भाई चलो. नवऱ्याला घेऊन जात होते ना. आम्ही मला येतच नव्हती गाडी. ही गोष्ट खरी आहे. गाडी घेतल्यानंतर तिनेच चालवली आहे. मला 2 महिने येतच नव्हती. सो येस दॅट्स द स्टोरी. ओके तर हे सगळे बाहेरनं जाऊन आलेत आणि आता काय होणार आहे? कोणता डान्स? लावा गाणं. काय बोलू मी बघा डायरेक्ट लाईव्ह गाणं म्हणणार लाईव्ह डान्स होणार. चलो भाई चलो. पुंडलिकासाठी उभा राहिला इटेवरी धनी मलाही दाखवाना इटुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना इटुरायाची पंढरी. तुम्ही शेखर नाशिक तुम्ही नाशिक तुम्ही नाशिक नाशिक तुम्ही राहणारे बाशिंग. मला छोटासा बनाले मी ते बाशिंग मासिंग. काजालर का होना आणि पंखा उलन का होना. आम्हाला बनाचे खानदेशी हलदी गुजराती होना. आम्हाला बनाए खानदेशी हलदी गुजराती होना. हलदी गुजराती होना आणि चिकसा मद्रासी होना. हलदी गुजराती होना आणि चिकसा मद्रासी होना. पंखा झालर का होना आणि पंखा उलन का होना. पंखा झालर का होना आणि पंखा उलन का होना. हलदी पेनुरे बना अंगना में कड़ा. हलदी पेनुरे बना अंगना में कड़ा. बनने मंतर मारा
मंतर मारा बना उठ पड़ा क्या मंदूर बनी तेरी जादूगिरी क्या जानू बनी तेरी जादूगिरी. ओके, खूप छान छान गाणे म्हटले. आता पुढचं गाणं दीपक आणि अबोलीसाठी आहे. काय गाणं आहे पुढचं सांगा. कोरा कागदनी तडशाई बना कोण चालल दूरच्या नौकरीला दीपक चालला दूरच्या नौकरीला दीपक चालला दूरच्या नौकरीला कोण उठून धरितो सेरटाला कोण उठून धरितो सेरटाला आबोली उठून धरितो सेरटाला आबोली उठून धरितो सेरटाला नको जाऊ ना दूरच्या नौकरीला कोरा कागदनी तडशाई बना कोण चालल दूरच्या माहेरीला कोण चालल दूरच्या माहेरीला आबोली चालली दूरच्या माहेरीला आबोली चालली दूरच्या माहेरीला कोण उठून धरितो पदरला कोण उठून धरितो पदरला आबोली दीपक उठून धरितो पदरला दीपक उठून धरितो पदरला नको जाऊ ना दूरच्या माहेरीला नको जाऊ ना दूरच्या माहेरीला. काय गाण्याचा अर्थ काय होता? हा. गाण्याचा अर्थ असा होतो आबोली लग्न करून येणार मग ती घरी एकटी राहणार तो नोकरीला जाणार ना ती एकटी राहणार तिला करवणार नाही त्याच्यामुळे सांगते ते तुम्ही नोकरीला नका जा बुवा घरी अच्छा, जा. अबोली दीपकसाठी म्हणत होते. हो आबोली दीपक साठी म्हणत होते. अच्छा. हा दीपक वाघ म्हणतो मग तिला माहेरीला निघते मग ती एका आता 8 दिवस 15 दिवस राहणार इथं मग परत माहेरी जाणार परत दीपक असं बोलतो तर तू माहेरी नको जाऊ बुवा मला तुझ्या वाचून नाही करमणार त्याच्यामुळे हे गाणं आहे. ओके, तर हे खानदेशी गाणे तुम्हाला समजलं थोडंफार नसेल कदाचित पण त्याच्या मागचं ना थोडी स्टोरीज राहते की नवरदेव नवरी नवीन लग्न होईल कसं राहतील काय राहतील नातेवाईक काय बोलते आई काय बोलते असं सगळं नरेट करतात ते गाणे म्हणतात आणि त्याच्यानंतर डान्स करतात. आता ते गाणं वैग्यात आता डान्स करायचं आता थोडा डान्स हो जाए फिर ठीक आहे थोडा लाव थोडा जास्त नाही. ले ले बाथरूम हे बघा ही पोर बघा ही बाथरूम मध्ये पडून गेली डायरेक्ट. पिऊला डान्सची लय भीती बारीक बारीक. हा नवीन गाणं ऑन पब्लिक डिमांड. गाडीवाला दादा गाडी जरा अरे बापरे अशी मजा राज बाम ना कांदेशी लगेच अजून ते येल बी नाही आहेत काही लोक फक्त 4 डोकं आहेत 4 अजून ज्या उद्या उद्या परवा येऊन जातील सगळे तेव्हा ते बघत राहून जातील एकदम मजा येईल. ठीक आहे आता थोडा आराम लिहा ठीक आहे. हे दल्ला लोक तो काही झालं बिलं लगेच ऍडमिट होऊन जावं लागेल डायरेक्ट. हा थोडा ते आराम करा 4 जण ठीक आहे आराम करा. आता संध्याकाळी अजून एक कार्यक्रम हा तुम्ही आठवरा गाणं बिना म्हणा ते मस्त ठीक आहे. हा लिहा 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 गाणं लिहा लिहा हा लिहा लिहा एक गाणं लिहा छेल्लं गाणं हा लिहा.
वाह बना शर्माए बनी शर्माए, देखने वालों को मजा आ जाए. सबस्क्राईब करा, फुकट मध्ये एवढं एंटरटेनमेंट. सबस्क्राईब तर बनताय भाई. चलो चलो चलो, आता मजा येणार आहे. अजून हळूहळू बिल्डअप होणार आहे. दिस इज जस्ट द बिगिनिंग. आता थोडं आराम करता येते. ठीक आहे, आता संध्याकाळी नंतर एक अजून कार्यक्रम आहे. ठीक आहे, घराचे थोडेफार आहेत गोष्टी, त्या संपवू, भेटूया. ओके, आता वाजलेत संध्याकाळचे 7:30. ठीक आहे, आणि आम्ही विसरून जातो व्लॉग घ्यायचं, म्हणून आम्ही एकमेकांना परत शूट करतो की आपल्याला व्लॉग पण करायचा आहे. कारण की घरात एवढी लुडबुड सुरू असते. एनिवेज, आता सगळ्या धावपळीमध्ये ॲक्च्युली आता आम्ही आलो आहेत. घरी सगळी कामं उरकवली, ऑफिस सगळं संपवलं. म्हटलं चला आता आहे ना, 2 दिवस झालेच नाही आपल्याला, 2-3 दिवस ना जास्त. दिनेश सोबत आलो होतो आपण. आलो तर म्हटलं आपण कामच बघितलं नाही, आणि आम्हाला असं बैची नाही होते. थोडंफार काय होईना, पण एकदा राऊंड टाकला ना की थोडं बरं वाटतं. म्हटलं बघू, आई बाबा ॲक्च्युली आमच्या आधी जाऊन बघून आले. ओके, सो क्विक अपडेट असा आहे की बऱ्यापैकी झालेत काम. ॲक्च्युली आम्हाला ना लॅमिनेशन सिलेक्शनला जायचं होतं, पण आता दीपकचं लग्न, घरी सगळे पाहुणे मंडळी, भरपूरसं रश राहील ऑलरेडी. तर तोपर्यंत सगळं जे काही काम झालं, बाकीचे जे पेंडिंग काम आहेत ते संपवतील. ठीक आहे, याचं काय झालं, प्लायचं, वूडचं जे काम आहे प्लायचं, ते सगळं कामं संपवतील. आणि दीपकचं लग्नानंतर मग आम्ही सगळं लॅमिनेट फायनल करू, आणि मग ते काम चालेल मग लंब. ठीक आहे, बस तेच अपडेट होतं. बट येस, बऱ्यापैकी आहे, प्रोग्रेस इज गुड, आणि चालू थोडं व्यवस्थित वाटतं. आणि एक मेजर अपडेट आहे, ते मी तुम्हाला अपकमिंग ब्लॉगमध्ये सांगेल जेव्हा ते फायनल होऊन जाईल. टिल देन येवर ते कुठं सांगितलं मी सांगेल थोडा पेशन्स. चलो गाईस, घरी पोचलो आहे, आणि आत्ता ॲक्च्युली ना झोपतोय सगळे कारण की बरंच आज होतं, सगळे दमलेत. ठीक आहे, तर आता आपण झोपतोय. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग आपण इथंच एंड करू. तर तुम्हाला खानदेशी लग्न बघायला किती उत्सुकता आहे मला कमेंट करून ते नक्की सांगा. ठीक आहे, आणि सकाळीचं सांगितलं होतं पिऊने ड्रायव्हिंग शिका मुलींना. बाकी आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय, सी यू सून. सबस्क्राईब.